की मी तोरण कसं बनवलं आहे ते. ग्रीन चटणी आणि मोमोज. हाय गाईज, गुड मॉर्निंग. हार्वेस्ट केलेली जी मेथी आहे ना, त्या मेथीचे मोमोज बनवणार आणि खूप छान होते. त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे काही भाज्या घरामध्ये आहेत त्याच्यासोबत चटणी मी ग्रीन कलरची बनवणार आहे. पहिल्यांदा मेथी काढते आणि नंतर मोमोज बनवणार आहे. मेथी बघायची किती संपली, भरपूर मेथी होती आणि माझी डेली मेथीच चालेल. त्यावेळी मी मेथीचंच काही ना काहीतरी बनवत असते. आता जेवढी मेथी आहे ना छोटी छोटी, तेवढी मेथी काढून घेणार आहे, म्हणजे मला मोमोज बनवायला होते. आपण मेथीचे पराठेही बनवू शकतोय, असं काही नाही. पण मी पराठे न बनवता मोमोज बनवून घेते, कारण की मोमोज खूप छान लागतील. आणि मोमोजसोबत ना चटणी बनवणार आहे. मी एवढीच मेथी काढले, कारण की बाकीच्याही व्हेजिटेबल यामध्ये मिक्स होतील ना, त्याच्यामुळे अजून जास्त होईल मोमोजसाठी ही भाजी. म्हणून आपल्याला मोमोज बनवायचे आहेत. ही मेथी आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवते, कारण की माती वगैरे आहे ना ती फुगण्यासाठी. कारण की हे बघा, पाण्यामध्ये माती, अशी माती आहे ना, ही पाण्यामध्ये माती सॉईल होईल म्हणजे फुगेल. पाणी मिक्स करून घेतलं. आता 2 ते 3 मिनटं असं ठेवते पाण्यामध्ये, आणि तरी पण मी 2 मिनटांमध्ये धुवून घेते. पहिल्यांदा हा पाणी ओतून टाकते आणि नंतर मग परत पाण्यामध्ये भिजत ठेवेन. मातीचा पाणी होता ना तो रिमूव्ह करून घेतला. आता परत पाणी मिक्स करून ठेवते. त्याच्यामधली जी माती आहे ती लगेच गळून जाईल. हे बघा, मातीचा परत पाणी निघाला. आता 2 मिनटे असं ठेवते. जे मी वैजयंती मालेचा हातात काम घेतलेलं आहे ना, ते मी ह्याच्यामध्ये गुंफून घेते. तिथपर्यंत मेथी ही सॉईल होईल म्हणजे फुगेल. मी काय करणार आहे माहिती आहे, याप्रमाणे अशी आता ही एवढी लांब बनवून घेतलेली आहे. मी दरवाजाला आतमध्ये हॉलमध्येच मधला जो दरवाजा आहे ना, त्या दरवाजाला असे लटकन म्हणून लावणार आहे. असे सगळीकडे 1 2 3. हे वैजयंती मालेचे जे मणी आहेत ना, हे नंतर कलर कोणता होईल माहिती आहे का, व्हाईट कलर होणार आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये जे व्हाईट आहेत ना, हे नंतर व्हाईट झालेले आहेत. पहिल्यांदा हे व्हाईट नव्हते, ब्लॅक होते. नंतर त्यांचा शेड आहे ना, हा कलर चेंज झाला आणि नंतर हे असे होणार आहेत. कारण की मी जे ऑनलाईन चेक केलं ना, तर तिथे पूर्ण व्हाईटच. मी ऑनलाईनमध्ये चेक केलं ना की ते मोती कोणत्या कलरचे आहेत, तर हे व्हाईट कलरचे मोती आहेत, म्हणून हे नंतर व्हाईट होणार आहेत. आत्ता मी ही माल बनवून घेते. या मोतीला ना स्वतःचाच होल आहे, त्याच्यामुळे पटकन ह्याच्यामध्ये गुंफता येतात. जास्त काही करायला लागत नाही. एवढ्या उशिरामध्ये मेथी फुगतपर्यंत एवढी माल बनवली. आत्ता नंतर काय करेन माहिती आहे, ह्याला मी तोरण बनवून घेणार आहे या पद्धतीत. पहिल्यांदा अशी लांब रस्सी लावणार आहे अशी, आणि त्याला असे तोरण लावणार आहे. याप्रमाणे असे तोरण लावून घेणार आहे. छान दिसेल. दरवाजाला असं लावून घेणार आहे. आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन की मी तोरण कसं बनवलं आहे ते. आणि जर पहिल्यांदा मी जी वैजयंती प्लांट दाखवलं आहे ते जर बघितलं नसेल, तर तिथे जाऊनही बघा की वैजयंती प्लांट कसा असतो आहे, आणि सगळ्यांचे घरीही अवेलेबल होईल तो, आणि कधीही येऊ शकतो आहे. एवढा छान आहे प्लांट. आणि मोती कशालाही यूज करू शकतो आहे. वैजयंती प्लांट म्हणून, देवाचं म्हणून आपण नाव आहे म्हणून हा आपण चांगल्या ठिकाणी यूज करणार आहोत. मी तर दरवाजाला यूज करणार आहे, आणि घरामध्ये जेवढे लटकन कुठे लावायचे आहेत ना, तिथेच हा यूज करणार. हे ताटावर जो टाकतो ना, त्याच्या खाली आपण हे लटकन जरी लावले ना असे, तरीही छान वाटतील. हे बघा, असे खाली डूल लावायचे सगळीकडे, तरी छान वाटतील. मणी असे ह्याचे. आणि साईडून आवाज येते. इथे ना घराचं स्ट्रक्चरिंग चालू आहे, म्हणजे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे अवॉइड करा तो आवाज. पण हे ना असंही लावू शकते, पण ह्याला मॅच नाही होऊ शकत, कारण की हा कलर वेगळा आहे. नंतर काही दिवसांनी ना हे मोती आहेत ना, हे पूर्ण असे व्हाईट होणार आहेत. असे व्हाईट होणार आहेत मोती हे, त्याच्यामुळे लावू शकतो आहे आपण ह्याचा, कारण की इथे व्हाईट असल्यामुळे इथे व्हाईटही लावू शकतो आहे. हे बघा असे, आणि खाली लटकनही लावू शकतो आहे. हा मी घरातच बनवलेला आहे. हा कशासाठी बनवलेला होता माहिती आहे, क्रिसमस असते ना त्याचवेळी मी हा काढत असते, कारण की ना इथे काठी ठेवते अशी, आणि खाली एक चिपकवून ठेवते ना, अडकवून ठेवते, आणि क्रिसमसला आणि इथे लायटिंग लावते आतून.
खूप छान वाटतो. मी दाखवेन नंतर 25 तारखेला क्रिसमस आहे, त्या क्रिसमसला मी हे करणार आहे असं. पण मी जास्त करून क्रिसमसलाच हे यूज करते. असं ताटावर केलेलं होता मी, पण ताटावर नाही मी यूज करत. मी असं क्रिसमसला करते. छान आहे ना. मेथी स्वच्छ धुवून घ्यायची, कट करून घ्यायची आणि यामध्ये कोबी नाही मिक्स करत आहे. ते कोबीही मिक्स करू शकता. कोणत्या जर व्हेज यामध्ये जर मिक्स करायचे असेल तर कोणत्याही व्हेज यामध्ये मिक्स करू शकता. मी गाजर आणि मेथीच मिक्स करून बनवून घेते. यामध्ये मी बटाटे मिक्स करून घेणार होते. खिसून बटाटे यामध्ये मिक्स केलं असं ना तरी छान झालं असं, पण बटाटे मिक्स नाही करत आहे. पण मी 2 इन्ग्रेडियंट्समध्ये मोमोज बनवून घेते. एक नंबर होतील. एकदा मी ट्राय केलेलं होतं, कधी माहिती आहे, त्याला खूप वर्ष झाले, पण मी बनवलेलं होतं. त्यावेळी आम्ही दर वर्षाला मेथी लावतो, त्याच्यामुळे बारीक जेवढी कट करता येईल ना मेथी तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे आणि बारीक याच्यामध्ये खिसून घ्यायचं आहे. एक गाजर खिसून घेतलेला आहे. मी डो मळण्यासाठी बीट घेते. कलर येण्यासाठी थोडाच बीट घेतला आहे. आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि थोडाच पाणी मिक्स करून घेते. बिटाचे जे कण आहेत ते घेणार नाही आहे, फक्त याच्यामधला ज्यूस घेणार आहे कलरसाठी. फक्त कलरिंगसाठी मी बिटाचा ज्यूस घेते. घालून घ्या असं, त्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे. मध्ये लसूणही मिक्स करू शकता, पण मी लसूण नाही मिक्स करत. आला मी थोडाच घेतला आहे आणि मिरची जास्त तिखट नसल्यामुळे मी एवढी मिरची घेतली. जास्त नाही आहे, नॉर्मली तिखट आहे आणि नॉर्मलीपेक्षाही कमी तिखट आहे. हा मी पहिला डो मळून घेतला आहे, साईडला ठेवायचा आहे. थोडाच हिंग, बारीक चॉप केलेली मिरची, किसून घेतलेला आला थोडा मिक्स करून आणि सॉते करून घ्यायचे. 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा छोटा चमचा व्हिनेगर आणि व्हिनेगर जास्त मिक्स नाही करून घ्यायचं, थोडाच मिक्स करून घ्यायचं आहे. खिसून घेतलेला गाजर, यामध्ये तुमच्या आवडीच्याही भाज्या इन्क्लूड करू शकता. फरसबीही मिक्स करू शकता. पालेभाज्या असेल ना तर मीठ जसं चवीपुरता मिक्स करतो त्याच्याशिवाय थोडा कमी मिक्स करून घ्यायचा आहे, कारण की पालेभाज्या जास्त मीठ ऑब्झर्व नाही करत. जास्तही मेथी शिजून घ्यायची नाही. मेथी कच्ची खाल्ली ना तरी काही फरक पडत नाही, कच्चीही मेथी खाल्ली जाते, फक्त आपल्याला नॉर्मली शिजवून घ्यायची आहे. थोडाच पाणी आणि झाकण देऊन शिजवून घ्यायचे. मेथीची भाजी कशी लागते माहिती आहे, त्याचप्रमाणे मोमोज लागतात. तर जो डो मळून घेतला ना त्याला परत एकदा डो मळून घ्यायचं आहे. मोठे छोटे बनवाल त्याप्रमाणे हे कटिंग करून घ्यायचं आहे. सुका पीठ लाटून घ्यायचं आहे. स्टफिंग भरून घेते. जेवढे स्टफिंग भरता येईल तेवढी स्टफिंग भरते आणि मोमोज मी जास्त छोटे पण नाही बनवत, जास्त मोठे पण नाही बनवत, याप्रमाणे मोमोज बनवते. हे सिंपल मोमोज आहेत, या पद्धतीत बनवून घेतलेत मोमोज. जास्त पीठ असेल तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. मोमोज बनवून घ्यायचे आहेत. याप्रमाणे मोमोज बनवून घेतलेत. स्टीमरला ठेवून घ्यायचं. मोमोज 8 ते 9 मिनिटे स्टीम करून घ्यायचे, जास्त उशिरी स्टीम नाही करून घ्यायचे. हिरवी मिरची घेतली, आल्याचा तुकडा छोटा, यामध्ये लसूणही मिक्स करू शकता. पेस्ट तयार करून घ्यायचे. दरदरा तयार करून घेतलेला आहे मिरची आला. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे. कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे डबल. 2 चमचे जर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असेल तर याच्यामध्ये 2 कप पाणी. तर 2 चमचे याच्यामध्ये असेल घेतलेला तर याच्यामध्ये 2 कपच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं स्टर करून घ्यायचं आहे, कारण का कॉर्नफ्लॉवर खाली बसतो बुडाला. त्याच्यामुळे आपण ग्रेव्ही बनवायला जातो ना त्यावेळी ही स्टर करूनच कॉर्नफ्लॉवर ग्रेव्ही घ्यायचे. ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. तेल, आला मिरची चांगली सॉते करून घ्यायचे तेलामध्ये. बुडाला कॉर्नफ्लॉवर खाली बसतो म्हणून स्टर करूनच ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी. यामध्ये मी मसाला वगैरे काही मिक्स करत नाही, म्हणून यामध्ये मी ही मिरी पूड मिक्स करून घेतलेली आहे. मिरीची पावडर, ब्लॅक पेपर पावडर थोडीच आणि चवीपुरता मीठ. असं स्टर करून घ्यायचं आहे एकसारखं. यामध्ये सोया सॉस आणि व्हिनेगरही टाकलं आहे. सोया सॉस 2 चमचे मिक्स करून घेतला आणि व्हिनेगर 1 चमचा. जर चायनीज बनवायचं असेल ना तर हजिनामोटा असेल ना तर टेस्ट छान येते. थोडाच मिक्स करून घ्यायचा. हजिनामोटा शरीरासाठी हानिकारक आहे.
आणि एक दिवस हाजीना मोठा खाल्लात ना प्रॉब्लेम नाही आहे, डेली डेली नाही खाऊ शकत. बाहेरून तुम्ही चायनीज भेल नाही तर चायनीजचे काही पदार्थ खाताना त्याच्यामध्ये हाजीना मोठा हमखास असतोय. स्पायसी झालेले आहे. वरून कोथिंबीर बारीक चॉप केलेली, मिरची मिक्स केलेली आहे, ब्लॅक पेपर मिक्स करून घेतलेली, मिरी पावडर, ब्लॅक पेपर म्हणजे. तर ग्रेव्ही जास्त जाड नाही करून घ्यायची, खाली उतरल्यानंतर अजून जाड होणार आहे. प्लेट सर्व करून घ्यायची आहे. आणि मोमोज या व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायलाही विसरू नका.